नमस्कार. आज आपण ANN न्यूज नेटवर्कमधल्या काही निवडक बातम्यांवर जरा सविस्तर बोलूया. म्हणजे यात सुरक्षा, प्रशासन, राजकारण, संस्कृती आणि तंत्रज्ञान अशा सगळ्याशी संबंधित काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत. चला तर मग बघूया यात काय महत्त्वाचं आहे ते. पहिली बातमी घेऊया गडचिरोलीची. तिथे तो जो जांभूळ खडा स्फोट झाला होता ना, हो. त्यातला मुख्य आरोपी मन्नू सुलगेपल्लो म्हणजे तो माओवादी उपकमांडर अंकल म्हणून ओळखला जातो. अच्छा, त्याला अटक झाली आहे? हो, कवंडे जंगलात त्याला अटक करण्यात आली आहे. ही खरंच मोठी बातमी आहे. म्हणजे नक्षलवादाचा जिथे प्रभाव आहे तिथे सुरक्षा यंत्रणांसाठी एक महत्वाचं यश म्हणायला हवं. अगदी. आता दुसरीकडे बघूया, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात बिहारने ना एक नवीनच गोष्ट केली आहे. काय? देशात पहिल्यांदाच, म्हणजे असं कधी झालं नव्हतं, 6 नगरपंचायती आणि 36 नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. हो. त्यासाठी मोबाईल ॲप वापरून मतदान घेतलं गेलं. बिहार असं मतदान करणारं पहिलं राज्य ठरलंय. अरे वा, हे तर म्हणजे निवडणूक प्रक्रियेत क्रांती आणण्यासारखं आहे. पण यात दुसरी बाजू पण आहे. म्हणजे ठीक आहे, प्रक्रिया सोपी होईल कदाचित, पण मग डेटा सुरक्षा आणि जे सामान्य लोक आहेत ज्यांना हे तंत्रज्ञान तितकंसं माहीत नाही, त्यांचं काय? बरोबर. वापरणं सोपं आहे का सगळ्यांसाठी, हा प्रश्न आहेच. हे मुद्दे महत्वाचे आहेत. तंत्रज्ञान आणणं एक भाग आणि ते सर्वांसाठी सुलभ आणि सुरक्षित करणं दुसरा भाग. अगदी. आता जरा राज्याच्या राजकारणाकडे येऊया. शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प. हो, तो महत्वाकांक्षी प्रकल्प आहे सरकारचा. हो, पण त्याच्यावर आता वित्त विभागानेच काही गंभीर आक्षेप घेतले आहेत. अच्छा, म्हणजे फायनान्स डिपार्टमेंटनेच? हो. खासदार सुप्रिया सुळे यांनी तर स्पष्टीकरण पण मागितलं आहे यावर. हे बघा, यातून काय दिसतं की मोठे जे पायाभूत सुविधा प्रकल्प असतात त्यात आर्थिक नियोजन आणि पारदर्शकता किती महत्वाची आहे. बरोबर. आणि वेगवेगळ्या विभागांमध्ये समन्वय पण हवा, नाही का? नाहीतर असंच होतं. अगदी. आता नवी दिल्लीतून एक बातमी आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं एक विधान आहे संविधानाच्या उद्देशिकेबद्दल. त्यांनी म्हटलं आहे की उद्देशिका म्हणजे प्रियांबल हा संविधानाचा आत्मा आहे. हो, बरोबर आहे. आणि आणीबाणीच्या काळात त्यात जे शब्द बदलले गेले ती एक प्रकारे तिची विटंबना होती, असं त्यांचं मत आहे. हे त्यांचं मत आहे. यावर अर्थातच वेगवेगळे दृष्टिकोन असू शकतात, पण उद्देशिकेचं महत्त्व अधोरेखित होतंय यातून. हो. आता जरा सांस्कृतिक क्षेत्राकडे वळूया. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेलं एक नाटक आहे, संगीत संन्यास्त खड्ग. बरोबर. ते नाटक आता नव्या रूपात पुण्यात रंगभूमीवर येते म्हणे. 8 जुलैला शुभारंभाचा प्रयोग आहे. वा, म्हणजे एक ऐतिहासिक कलाकृती पुन्हा लोकांसमोर येतेय. हो, पण एक दुःखद बातमी पण आहे सिंधुदुर्गातून. काय झालं? आंबोलीत तो कावळेसाठ पॉइंट आहे ना, हो, खूप प्रसिद्ध आहे पावसाळ्यात. तिथे कोल्हापूरचा एक तरुण पर्यटक गेला होता आणि तो सुमारे 400 फूट खोल दरीत कोसळला. अरे देवा, खूपच वाईट झालं हे. हो, म्हणजे पावसाळी पर्यटनाच्या वेळी सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला यामुळे. नक्कीच काळजी घ्यायला हवी लोकांनी. आणखी 2 छोट्या पण महत्वाच्या बातम्या आहेत. रत्नागिरीत पालकमंत्री उदय सामंत यांनी आदेश दिलेत. कशाबद्दल? जे बँक अधिकारी शेतकऱ्यांकडून कर्जासाठी सिबिल स्कोअर मागतायत ना, त्यांच्यावर थेट फौजदारी गुन्हे दाखल करा असं म्हटलंय त्यांनी. अच्छा, म्हणजे शेतकऱ्यांच्या बाजूने भूमिका घेतलीय. हो. आणि पिंपरी चिंचवडमध्ये एका ढोंगी बाबाला अटक झालीय. तो म्हणे लोकांच्या खासगी आयुष्यात डोकावून फसवणूक करायचा. अरे बापरे, म्हणजे असे प्रकार अजूनही सुरू आहेत. तर आज आपण बऱ्याच गोष्टींवर बोललो. गडचिरोलीतील ती अटक, बिहारचा मतदानाचा प्रयोग, शक्तीपीठ महामार्गावरचे प्रश्न. हो, आणि उद्देशिकेवरील चर्चा, सावरकरांच्या नाटकाचं पुनरागमन, अंबोलीची ती दुर्दैवी घटना पण. बरोबर. की बघा, एका बाजूला आपण मतदानासारखं एकदम आधुनिक तंत्रज्ञान आणतोय आणि त्याचवेळी संगीत संन्यास्त खड्गसारख्या आपल्या जुन्या ऐतिहासिक कलाकृतींना पण उजाळा देतोय. हो, आहे खरं. मग हा जो समतोल आहे परंपरा आणि आधुनिकता यातला, तो कसा साधला जातोय किंवा कसा साधायला हवा, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे, नाही का? नक्कीच, खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. याच विचारासोबत आजची ही चर्चा आपण इथेच थांबूया.